आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी लवली परलीचा डब्बा बनवत आहे। तर उठायला खूपच उशीर झाला आहे, तुम्ही बघू शकता खिडकीमध्ये पूर्ण उजेड झालेला आहे। 6:30 वाजलेले आहेत। तर मी इथं पोहे भिजवून घेते। पोह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथं 1.5 वाटी पोहे घेतल्यात, त्याच वाटीने अर्धा वाटी दही घालायचं आहे आणि अर्धा वाटी रवा घालायचा आहे। आता मी इथं रवा काढून घेतला आहे त्याच वाटीमध्ये आणि पोहे पण आपले चांगले भिजल्यात। आता ह्याच्यामध्ये दही आणि पोहा आणि रवा हे सगळं एकत्र थोडंसं पाणी घालून एकत्र करून आपल्याला ह्याला भिजायला ठेवून द्यायचं आहे। आणि मी भिजायला ठेवून देते आणि पटकन असं काय मिक्स करून ह्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। जितका वेळ तुम्ही भिजवचाल, तुम्हाकडे जितका वेळ आहे तितका वेळ तुम्ही भिजवू शकता याला। आणि लगेच मी काय आता चपात्याचं पीठ मळून घेणार आहे। तर चपाती भाजी आणि छोट्या सुट्टीचा डब्बा पण करायचा आहे। तर परलीना चपाती वगैरे जास्त खात नाही, तर तिला असं दोघींना पण होतं म्हणून मी हे पोह्याचे काय डोसे बनवणार आहे। तर इथं काय पीठ पण मळून घ्यायचं आहे मला। आणि लवली दुपारच्या डब्यासाठी चपाती घेऊन जाते, चपाती भाजी। तर पीठ पण मी काय व्यवस्थित मळून घेते। आणि ही रोजची काय घाई गडबड असते आणि पिहू पण आज की उठली नाही आणि ती थोड्या वेळाने उठेलच। तर पीठ पण माझं चांगलं मळून झालेलं आहे। आता लगेच काय भाजीला काय पण नाही आणि आज आहे शुक्रवार। तर सगळ्या भाज्या मी आठवड्याच्या एक तास घेऊन येते, तर भाज्या पण संपलेल्या आहेत। तर इथं थोडंसं सोयाबीन होतं, एखादी कप असेल, आणि तेवढंच मी काय भिजायला गरम पाण्यामध्ये घालून ठेवते। आता गरम पाणी करून त्याच्यामध्ये घालून ठेवलं आहे आणि त्याला एक चांगली उकळी येऊ देते असं। आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते। इथं मी कांदा कट करून घेतला आहे, टमॅटो आणि लसूण सोलून आणि थोडंसं अद्रक घालून आणि कोथिंबीर आणि मिरच्या आणि थोडंसं सुकं खोबरं घालून याची पेस्ट करून घेणार आहे। चांगली आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं आहे। आणि मी आता एकदा लावला आहे, सगळंच वाटून घेणार आहे मी। आणि इथं आता ही पेस्ट पण चांगली असं बारीक वाटून घेतले आहे एका भांड्यामध्ये। ह्याला पण काढून घेते आणि पटकन असं माझे कामं होऊन जातील एकदाच मिक्सर लावल्यामुळे। तर आता पटकन हेच भांडं धुते आणि ह्याच्यामध्ये जे आपण दही आणि रवा आणि पोहा भिजायला घातला होता, चांगलं असं पाणी सगळं सोकलं त्याच्यामधलं आणि हे एकदाच घालून घेतले मी। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम अशी बारीक असं आपण कसं डोशाला पीठ बनवतो तसं एकदम स्मूथ पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पीठ पण माझं भांड्यामध्ये जास्त पूर्ण टाकल्यामुळे असं जास्त पीठ झालतं आणि मिक्सरचं भांडं फिरत पण नव्हतं। आणि मी थोडंसं वाटल्यानंतर अर्धं पीठ ह्याच्यामधलं काढून आणि अर्धं जे एकदम असं बारीक बारीक करून घेतलं होतं आणि दोन्हीला पण मिक्स करून मग हे केलं। आणि मी रात्रीच नारळ फोडून खोबरं काढून ठेवले आणि ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे मी खोबराची। तर आता हे पीठ काढून झाल्यानंतर ह्याच भांड्यामध्ये धुवून चटणी पण वाटून घेणार आहे। तर चटणीसाठी मी इथं तुम्हाला जर चटणी वाटायची असेल वाटू पण शकता, नाही म्हटलं तर टमॅटो केचप वगैरे असं देऊ पण शकता। तर जास्त करून लवली परलीला डोशासोबत खायला चटणी आवडते, त्याच्यासाठी मी चटणी बनवते आणि लई वेळ लागत नाही, पटकन असं होते आपली चटणी। तर इथं खोबराचे छोटे छोटे बारीक काप करून घेते आणि फक्त तेवढा रात्री नारळच काढून ठेवला होता आणि झोपायचं पण होतं, पिहू रडत होते, त्यामुळं नाही झालं ह्याचं काढणं सगळं। तर आता बारीक बारीक कट करून घेते आणि ह्याच्यामध्ये धुवून कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता ह्याच्यामध्येच घालून घेते, कारण की चटणीमध्ये घातलेला कढीपत्ता पुरी काढून खातात। तर त्याच्यासाठी थोडा वाटते वेळेस घातलं तर मग चांगलं पेस्ट पण आणि त्यांच्या पोटात पण जाईल। आणि कढीपत्ता हे शरीरासाठी खूप हेल्दी असतो। आणि थोडंसं फुटाण्याचे दाणे घातले 1-2-3 चमचे आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं असं मिरच्या घालून चांगलं असं बारीक चटणी वाटून झाली। आता हे सगळं व्यवस्थित जागच्या जागी मिक्सर वगैरे सगळं काढून ठेवायचं आहे आणि मग पटकन भाजीला फोडणी द्यायची आणखी।
तर मी आता इथे हे सगळं काढून ठेवते आणि भाजीला फोडणी देऊन घेते. आणि भाजीला फोडणी देण्यासाठी जास्त काय नाही लागणार आहे. तर मी कांदा पण अगोदरच कट करून घेतला आहे. आता काय एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये काय आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे तेल घातल्यावर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरा घालून चांगलं तडतडू द्यायचं. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आपल्याला आणि कढीपत्ता थोडंसं हे झाल्यावर ह्याच्यामध्येच आपल्याला कांदा पण घालून घ्यायचा आहे. तर इथं अशा प्रकारे करायचं म्हणजे पटकन होऊन जाते अगोदर तयारी करून ठेवल्यामुळं. आणि मी इकडं काय लगेच चटणीला तडका पण देणार आहे. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आणि थोडंसं हिंग घालून असं चटणीचा पण मी तडका घालून घेतला आहे. ते रेकॉर्ड नाही झालं. तर मी वाटलेला मसाला हे घालून असं परतून ह्याला 2 मिनटं काय झाकून ठेवलं होतं. आणि आता सगळे मसाले घालायचे जे बी काय आपल्याला मिरची पावडर, धना पावडर, हळदी पावडर आणि मीठ घालून मी काय व्यवस्थित असं मिक्स घेतले. आणि आता ह्याला 2 मिनिट असंच ठेवून द्यायचं कारण चांगला आपला मसाला भाजला जाईल. तोपर्यंत इथं मी काय पीठ फिटून घेणार आहे. जे आपण पोह्याचं पीठ डोशाचं बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं खायचा सोडा घालून त्याच्यावर पाणी घालून 1 मिनिट काय आपण चांगलं ह्याला फिटून घ्यायचं कारण पीठ पूर्णपणे हलकं होतं आणि त्याच्यामध्ये काय चांगलं असं काय आपण डोसे बनवल्यावर मऊसूत असं जाळीदार डोसे बनतात. आणि मी तर काय मोठे डोसे नाही बनवणार, छोटे छोटेच काय स्पंज डोसे बनवणार आहे. आणि इथं बघा भाजी बनवून तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आहे. आणि आता ह्याला झाकून आणि परत 2 मिनटं ठेवून द्यायचं. आणि इथं डोशाचा तवा घेतला आहे, ह्याच्यावर थोडंसं उगी 2-3 बूंद पाणी तेल टाकून पुसून घेतलं आहे मी टिश्यूनी. आणि आता ह्याच्यावर हे बॅटर पसरवून घेतलं आहे. छोटे छोटे डोसे बनवत आहे मी. तर हे बघू शकताय मस्त असे बनतात आणि घाई करायची नाही पलटायला, नाहीतर मग ते चिटकून बसतात. जितका होईल तेवढं काय बारीक गॅसवर त्याला शेकायचं. आणि मी इकडं काय पटकन लवलीला दुपारच्या जेवणासाठी चपात्या पण बनवून घेत आहे. आणि मी चपात्या 2च बनवते आणि पीठ अगोदरच आम्ही सगळ्यांचं पीठ मळून ठेवले मी. तर अशा 2 चपात्या बनवून घेते लवलीच्या दुपारच्या जेवणाच्या. परली काय एकच डबा घेऊन जाते आणि तिच्यासाठी काय मी डोसे आणि चटणीच देणार आहे. तर आता हे चपात्या पण झाल्यानंतर ह्या पण तवा जे मी चपात्या बनवते हा पण तवा नॉनस्टिकचाच आहे. आता ह्याच्यावर पण काय मी डोसे टाकून घेते कारण की पटकन होतील. आणि पिहू पण उठले आता आणि आता काम आवरायला मला खूपच वेळ होणार. पिहूला घ्यायचं आणि काम आवरायचं म्हटलं की खूपच प्रॉब्लेम होतो. जोपर्यंत पिहू म्हणजे उठत नाही तोपर्यंत माझं काम लवकर लवकर होतं. एक वेळेसची पिहू उठली की मग झालं, तिला घ्यायचं एक काम करायचं, घ्यायचं एक काम करायचं असं होतं. तर ती आता उठलेली आहे, ती एका हाताने काम करायचं एका हाताने तिला घ्यायचं, सगळं काय हे होतं. आणि आणखी मला पोरींना आंघोळ्या वगैरे घालायचा आहे, डब्बा भरायचे आहेत. आता हे तोपर्यंत थंड होईपर्यंत मी लवली परलीला आंघोळ म्हणजे घालून घेते. आणि हे थंड झाल्यानंतर काय डबे भरून घेणार आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही मी काय सगळं गॅसवर काय ठेवले म्हणजे सगळं टाकून घेतलं आहे बॅटर. आणि असं पटापट काय 4-5 मी काय बारीक बारीक असं बनवून घेतलं. तर आणि जे पण थोडंसं माझं बॅटर राहिलं होतं ते काय मी डोशाच्या तव्यावर सगळं एकदाच घालून घेतले पूर्णपणे. आणि काय लई वेळ लागतो, कमीत कमी एका डोशाला 3 मिनिट तर लागतात. तर त्यांना आंघोळ्या घालून घेतल्या मी पटकन, दोघींना डोसे टाकतच आता डबा भरते. आणि स्टीलचे डबे जे आहेत ते लवली घेऊन जाते, जो प्लास्टिकचा डबा आहे ते परली घेऊन जाते. तर हे काय हिला 2 डोसे आणि तिला 2 डोसे असा डब्बा मी काय हे लवलीचा काय ब्रेकफास्टचा डबा झाला. आणि जे लंचचा डबा आहे त्याच्यामध्ये 1.5 चपाती आणि सोयाबीनची भाजी दिले मी. तर हे लवलीचं झालं आता. तर आता परलीच्या डब्यात पण काय चटणी घालून घेतल्या. आता तिला पण 2 हे देणार आहे, डोसे देणार आहे. असे मऊसूत काय मस्त असं बारीक जर ह्याच्यावर भाजलं तर काय एकदम बारीक मस्त असे बनवून तयार होतात पटकन.
आणि तुम्ही पण सकाळच्या वेळेस घाई गडबडीत काय असं बनवून देऊ शकता. आणि सगळं एका आईलाच करावं लागेल. लहान जर मुलं असली तर काय सगळं म्हणजे त्यांना आवरण्यापासून सगळं भरण्यापर्यंत ना, बॅगा भरण्यापर्यंत, अंग पुसण्यापर्यंत सगळं आईलाच करावं लागेल. ज्यांची मोठे असतात ते स्वतः करून घेतात, पण काय इथं माझी सगळे तिन्ही पण लहानच आहेत आणि सगळ्यांचं करायचं लई अवघड आहे सकाळचं. आणि टायम पण काही खूपच कमी असतो. आणि 8:30ला तर गेटवर पाहिजे. लवलीच्या स्कूलमध्ये 8:30ला शाळा भरते, तर घरातून मला काय 8:10लाच निघावं लागतं आणि त्याच्यामुळं लवकर आवरायचं. आता लवलीचे काय वेण्या घालायच्या होत्या, तर लईच वेळ झाला आहे, त्याच्यामुळं काय आज जुट्टेच घालून घेऊन जात आहे. म्हणते की मॅडम मला पनिशमेंट देणार की जुट्टे नको घालून येऊ, तर कंपल्सरी वेण्या घालाव्या लागतात. एखाद्या वेळेस असं उशीर झाला तर मी काय घालून देते. अजून परलीला आवरायचं आहे मला, तर परली बघा पिहूसोबत खेळते आहे. आणि मला पण काय ह्यांना सोडायला जायचं आहे, मला पण कपडे वगैरे घालायचे आहेत, वेणी घालायचं आहे, विचारून घ्यायचं आहे. मी काय जास्त विचारून नाही घेत, उगी केस वरून काय हे करते आणि मी तोंडाला बांधून अशीच जाते निघून. जास्त काय आवरायला टाईम नाही भेटत. तर पिहू पण रडते, तिला पण घ्यायचं आहे. हे खेळ तिकडलं पाळ पसारा करते. तर अशा प्रकारे सकाळचं माझं हे डेली रुटीन राहतं. तिला डब्बा पण काय आहे बघायचा होता आणि खाऊन दाखवला तर काय मग घेऊन जाते बोलले, तर पिहूला पण ते डब्बा घ्यायचा होता. तर असे घाईवर राहते सकाळच्या टायमाला. कोणीही नाही पिहूला घ्यायला. असतं तर काय थोडंसं मला हे भेटलं असतं, पण त्याच्यामुळं ना प्रॉब्लेम होतो की केव्हा रडते केव्हा शांत बसते. तर मी पण आता इथं बसल्याच माझे पण केस विचारून घेते. तिला पण मलाच धरायचं आहे आणि घे म्हणत आहे. बघू शकता तुम्ही कसं झोमते ऐकत नाही आहे. तर अशा प्रकारे माझं हे डेलीचं रुटीन राहतं 5 दिवसाचं. आणि 2 दिवस शनिवार रविवारी लवली परलीला सुट्टी राहते, 2 दिवस आराम भेटतो. तसं 5 दिवसच घाई असते. तर बॅगा आवरून द्यायच्या, सगळं भरायचं, हे सगळं करावं लागेल. तर अशा प्रकारे सकाळची एवढी घाई असते. मग नंतर काय परली येते 1 वाजता, लवली येते 3 वाजता, मग त्यांना आणायला जायचं परत. असं माझं हे रोजचं काय रुटीन असतं. आणि दुसरं व्हिडिओ पण शूट करणं नाही होत. जे मी स्वयंपाक वगैरे काय बनवते हे आवडते हेच होतं. आणि दिवसभर काय व्हिडिओ बनवणं नाही होत आहे. तर बघू शकता असं आहे माझं जे आहे ते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. असंच बघत राहा, सपोर्ट करा.